महाडच्या ऐतिहासिक चौदार तळ्याच्या सुशोभीकरणाची पाहणी करण्यासाठी मंत्री संजय शिरसाट महाडमध्ये दाखल झाले. चौदार तळ्याच्या विकासासाठी यापूर्वी 56 कोटी रुपये देण्यात आले असून आणखी 40 कोटी रुपयांची वाढ करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. साहेबांच्या ऐतिहासिक आंदोलन स्थळाचे पावित्र्य जपत दर्जेदार काम करण्याचा संकल्प असल्याचं शिरसाट यांनी सांगितलंय. येत्या 20 मार्चला सकाळी 11 वाजता लोकार्पण करण्याचे निश्चित असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत त्यांच्या स्वागतासाठी महाडमध्ये जल्लोष साजरा करण्यात आलाय. आज मी महाडला मुद्दामून चौदार तळ्याची पाहणी करायला आलो. आणखीन 1-2 महिन्यानंतर पुन्हा येईल, पुन्हा 2 महिन्यानंतर येईल. हा एक ऐतिहासिक क्षण जो 20 मार्चला मला अनुभवायचा आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीचं सुशोभीकरण या ठिकाणी करायचा प्रयत्न आहे. मी जवळपास 56 कोटी रुपये दिले, तेही काम होईलच, परंतु आताही माझ्या डिपार्टमेंटकडून मी आणखीन त्यांना 40 कोटी रुपयाची आणखी भरघोस अशी वाढ सुद्धा केलेली आहे. म्हणून जे जे चांगलं करता येईल मला ते करायचा माझा प्रयत्न आहे. म्हणून इथलचं असेल, कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल, इथलच्या नागरिकांच्या काही सूचना असतील, या सगळ्यांच्या गोष्टीची दखल घेणं हे माझं काम आहे. म्हणून हे फक्त एखादी वास्तू बनवतो असं नाही, तर बाबासाहेबांचं आंदोलनाचं एकमेव ठिकाण जिथून सुरुवात केली त्या ठिकाणाचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे आणि त्या पद्धतीचं काम झालं पाहिजे. हा माझा त्याच्या मागचा संकल्प आहे. 20 मार्चच्या आधी संपूर्ण काम होईल. 20 मार्चला दुपारी 11 वाजता याचं लोकार्पण होईल. हे अधोरेखित आहे. ती काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. सर, रायगड जिल्ह्यात भरत गोगावले पालकमंत्रीपद झालेत, सगळ्यांनी शुभेच्छा देखील दिल्यात, आपण काय सांगाल? भरत हा माझा अत्यंत जवळचा मित्र आहे. तो तुम्हाला सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे. आणि तो पालकमंत्री व्हावा अशी आमची मनोमन इच्छा होती, ती आज पूर्ण होते. मला निश्चित वाटत होतं, 4 दिवसापूर्वी सुद्धा त्याला सांगितलं की तू होशील, 100% होणार आहेस, आणि त्याची घोषणा काल झाली. मलाही आनंद झाला. आताही मी महाडला येताना पाहिलं, उद्या भरत गोगावले इथं येत आहेत, परंतु पूर्ण महाड त्या मतदारसंघामध्ये सगळीकडे आज त्याचे बॅनर लागलेत. प्रत्येक कार्यकर्ता खुश आहे. आणि उद्याचा जल्लोष मला वाटतं महाराष्ट्रातल्या एकमेव असा पालकमंत्री असेल की एवढ्या भव्य प्रमाणात त्याचं स्वागत होईल. मराठी न्यूजसाठी कोकण विभागीय संपादक निलेश लोखंडे, महाड.